अजय बारसकरने सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील 24 तारीखपासून सलग रास्ता रोको आंदोलन होणार. 3 तारीखचा रास्ता रोको शांततेत होणार. 3 तारीखचे लग्न कार्य असणाऱ्यांनी मुहूर्त बदला. दुपारचे लग्न संध्याकाळी करावे. बारसकर महाराजाला विकत घेतले आहे. मी काय चूक केली ते सांगा. बारसकरांच्या पाठीमागे एक मंत्री. बारसकरांनी अनेक गुन्हे केले आहेत. बारसकरांचा मृत्यू होणार आहे. त्याने अनेक कुटाणे केले आहेत. बारसकरने सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. तू जर मराठ्यांसाठी काम केलंय तर इतक्या वर्ष तू मराठ्यांच्या विरोधात बोलणाराच विषय का बोलला नाही? तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोलला असता तर मराठ्यांतून डोक्यावर घेतला असता. ह्याच मराठ्यांतून डोक्यावर घेतला असता. उलट आता तुला पायाखाली कुचायला लागलेत. कमेंट वाचतो तू खाली काय आहे ती खाली वाच ना. आणि तो लय पुरावे येणार आहेत जणून माझ्याकडे असं मला रात्री सांगितलं बऱ्याच जणांनी. तो इतके पुरावे येणार आहेत माझ्याकडे की लई. तुझे 4 पोरांचा उल्लेख केला ना की ते मी कोणाचं वाटोळ केलं ते सुद्धा रात्री इथं आलती तो हिशोब चुकता करायला. पण मी म्हणलं सोडून द्या रे असल्याला नका घेऊन येऊ. सरकारचे पैसे घेऊन बोलणारच तो बिनधास्त बोल कवर बोल. फक्त हे तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको. कारण महाराज शब्दाला डाग लागल. जेवढी महाराज मंडळी तू यामुळे बदनाम होईल. त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा. कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण जगद्गुरूंपुढं. त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं. कारण तू बलात्कार करणार आहेस त्याला महाराज नाव शोभत नाही. तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल. मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला. आणि तू मरणार आहेस. तू म्हणतो मी मला मारणार आहेत. तू मरणार आहेस. मारणार नाही तुला कोणी. फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेला. तुकाराम महाराजांना न्याय द्यायसाठी आणि खबीर येत ना महाराजांना न्याय द्यायला. बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी. आमची पायदास कशाला आहे? कोणात हिंमत आहे ना देशात तुकाराम महाराजांबद्दल जगद्गुरूंबद्दल बोल म्हणा. आम्ही छातीचा कोट करतो ना. तू कोणचा बोच्याचा महाराज आहे रे? दर्पण जाऊ नये. बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू. तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार आहे? कशाला जन्माला त्यांच्या पोटी असले अवलाद जन्मू नये. त्या आईबापांनी याला शिकवा. त्याच्या आईबापाने त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली अवलाद. मराठी एक झालेला बोलतो तू. ज्याने मराठी एक केले, ज्याने मराठ्यांना न्याय दिला, ज्याने रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या. 24 घंटे घराच्या बाहेर साहेब मी. तू एक दिवस घराच्या बाहेर नसतील. गोवाधडी सोडून आला अशी गोवाधडीत मुतो तूच घरात. मी 24 घंटे 6 महिने झाले या मराठीच्या लेकरा मोठे व्हा म्हणून घराच्या बाहेर. आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव, माझ्या मराठा समाजाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव. तुला 2 गोष्टी सोड नाही भाऊ. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला सांगितलं याची बदनामी कर, याला 10% स्वीकारायला लाव. फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही. मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायची तुला भारी ती तुला कोणची लागत ती 25 का 35 हजाराची ती पी. नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून. एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात. तू ते नीट होय. मला देणं घेणं नाही. आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्या नंतर त्याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या. फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं आहे. बदनाम करायचं. मराठा ठरविल तू काय बोलतोय ती. चुकीचं जर मी वाटलं तर मराठा समाज मला बाजू सरकीन एका सेकंदात मी बाजू सरकवतो.